सध्या वर्ध्यात शेतकऱ्यांवर दुबार तर कुठे कुठे तिसऱ्यांदा पेरण्यांची वेळ येऊन ठेपली आहे। मुबलक पाऊस पडला नाहीये, त्यामुळे शेती पिकांना मोठा फटका बसलेला आहे। मुख्यमंत्री आणि कृषी विभागानं वारंवार आवाहन करत 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये अशी सूचना केली होती आणि त्यानंतर सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, पण पाऊस आला नाही, त्यामुळे जमिनीत ओलावा नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला असावा असा अंदाज आता कृषी अधिकारी देखील वर्तवू लागले आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी। वर्ध्यामध्ये यंदा पावसाच्या कमतरतेमुळे शेती पिकांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे। आता वर्ध्यामध्ये तब्बल 20-22 दिवस झाले आहेत पाण्याचा एक थेंब नाही, त्यामुळे शेतीचे पिकं जे आहे हे करपू लागले आहे, माना टाकायला लागलेले आहे आणि मुळात हे पेरणी करताना शेतकऱ्यांनी घाई केली का असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे। कारण मुबलक पाणी पडल्यावरच पेरणी करावी असे कृषी विभागाचे आवाहन होते, परंतु आता नेमकं कारण काय हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत कृषी तंत्रज्ञ म्हणजे कृषी अधिकारी आहेत। साहेब, काय सांगाल, शेतकऱ्यांनी घाई केली असं वाटतं का तुम्हाला पेरायला? नाही, कृषी विभागाचा राज्यभर हा सल्लाच होता की पिकांच्या पेरणीसाठी 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पर्जन्याचा आणि ओल जी आहे जमिनीतली ते किमान 5 ते 10 सेंटीमीटर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असा सल्ला आपण आपल्या ग्रामस्तरीय सहाय्यक कृषी अधिकारी आणि आमच्या महाकृषी ॲप आहे या ॲपच्या माध्यमातून देण्यात आला होता। पण आज अखेर जर जिल्ह्यात पाहिलं की पावसाळा सुरू होऊन 1.5 महिना झाल्यानंतर सुद्धा या जिल्ह्यात 235 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। म्हणजे निश्चितच ही बाब खरी आहे की अपुऱ्या ओलीवर शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई केली आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी सलग पेरणी केली, रुंद सरीवरंबा या गोष्टीचा अवलंब जर जास्तीत जास्त केला तर असा 15 किंवा 10-12 दिवसाचा खंड जरी पावसाचा पडला तरी पिकं तग धरून राहतात। आता हा खंड फारच मोठा असल्या कारणानं थोडीशी विपरीत परिस्थिती जिल्ह्यात दिसून येत आहे आणि पेरणीमधल्या ज्या काही चुका आहे ह्या सुद्धा शेतकऱ्यांना त्याचे परिणाम आता दिसत आहेत। नक्कीच आता या विषयावर बोलण्यासाठी शेतकरी सुद्धा आपल्यासोबत आहे। मला सांगा, तुमच्याकडे किती एकर शेती होती आणि किती एकर तुम्ही सोयाबीन पेरलं होतं आणि तुम्ही पेरणीसाठी घाई का केली? मी 15 एकर सोयाबीन पेरणी केली आहे। आता वेळ निघून गेल्यामुळे आम्ही आमच्या याच्यानुसार घाई झाली होती, पण कृषीवाल्यांनी आवाहन केलं होतं तरी आता सगळ्यांनीच पेरणी केल्यामुळे पाठीमागं कसं राहू शकतो त्यामुळे आम्ही पण पेरणी करून टाकली। पण पावसाचा फार मोठा खंड पडला आणि त्यामुळे सगळं नुकसान होऊन राहिलं। नक्कीच आपण जर बघितलं तर पावसाचा खंड पडल्यामुळे मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होताना पाहायला मिळत आहे। खरं म्हणजे 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडल्यावरच पेरणी करावी अशी कृषी विभागाने सांगितले होते, परंतु आता काही कास्तकऱ्यांनी अगोदरच एकच पाऊस आल्यामुळे पटकन पेरणी करून घेतली, त्याच्यामुळे आता कदाचित असं नुकसान झालं असावं असा सुद्धा अंदाज वर्तवण्यात येत आहे। कॅमेरामॅन भूषणसह निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा।